नमस्कार मित्रांनो, नुकतीच देवकीनं वयाची 35शी ओलांडली होती. लहान भाऊ बहिणीचं लग्न, माय बापाचं आजारपण, 7 माणसांच्या परिवाराचं रोजचं खाणं पिणं, सगळी जबाबदारी तिच्यावरच असल्यामुळे तिनं अजून लग्न केलं नव्हतं. का कुणास ठाऊक शरीरानं ती एकदम कुश झाली होती. दोन्ही भाऊ आपापल्या बायका घेऊन लग्न होताच वेगळे झाले होते. जणू देवकीशी त्यांचा काही संबंधच नव्हता. दोन्ही बहिणीही आपल्या विश्वात अशा रमल्या की आपल्याला कोणी मोठी बहीण आहे याची त्यांना जाणच राहिली नव्हती. आई आणि बाबांनी एकाच दिवशी डोळे मिटल्याने ती एकाकी झाली होती. गावातल्या छोट्याशा घरात तिचं वास्तव्य होतं. दोन्ही भाऊ सासरच्या पैशावर गावात माडी बांधून राहत होते, पण बहिणीकडे बघायला त्यांना वेळ नव्हता. ती मोलमजुरी करून आपला प्रपंच चालवत होती. का कुणास ठाऊक भावांना कुठून तिचा पुळका आला. त्यांनी तिच्यासाठी एक बीजवर शोधून आणला होता. कुठवर बिन लग्नाचं राहायचं म्हणून देवकीनं लग्न झालेलं नसतानाही त्याला सहज वरला होता. देवकी सासरी गेली, पण जास्त दिवस टेकू शकली नव्हती. अवघ्या 2 वर्षातच सासरच्या मंडळीने तिला तिच्या भावाकडे आणून सोडली होती. कारण काय तर तिला मूलबाळ होणं शक्य नव्हतं. त्यांनी तिची तपासणी केली तर देवकीला गर्भाशयाचंच नाही हे डॉक्टरी निदानात स्पष्ट झाले होते. सासूने पुऱ्या गावात आकांत तांडव केली. पहिली वांज तर वांज, दुसरी पण रांड. माझ्या मुलाच्या नशिबात वांझोटीच यावी का रे देवा. यशोदेच्या अंतकरणाचा जळून जळून कोळसा झाला. काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबात विठ्ठला. म्हणून ती काही न बोलता गप गुमान माहेरी आली. इथं आता तिचं घरही उरलं नव्हते आणि भावजयाही हाणून पाडून बोलू लागल्या होत्या. भावांनी घराच्या लालसेनेच तिला बीजवरच्या गळ्यात बांधली होती. तिचं लग्न होताच ते घर विकून तर मोकळे झाले होते. भावजयांनी वांजोटी वांजोटी म्हणून हिनवत 4-8 दिवसातच तिला घराबाहेर केली. आता ती एक छोटीशी झोपडी बांधून गावाच्या एका कोपऱ्यात राहू लागली. जमेल ते काम करायचं आणि आपले उदरनिर्वाह करायचा. हे काम तिनं परत सुरू केलं. लग्ना अगोदरही असंच होतं, पण आता तिच्यावर वांझोटीचं एक नवं लेबल लावलं गेलं होतं. देवकीचा त्याग काय होता आणि कसा होता कुणालाच माहीत नव्हता. तिच्या त्यागाची कहाणी तिच्या आई वडिलांच्या चितेसोबत जळून खाक झाली होती. आता देवकी वांझोटी या नावानेच ओळखली जाऊ लागली होती. सुरुवातीला विरोध करू पाहिला, पण मग का मिळणार नाही या धास्तीनं ती गप्प बसायची. देवकीला आता गावातील लहान सहान पोरं पण त्याच्या नावाने हाक मारायचे. प्रत्येक हाक तिच्या काळजावर घणाघाती प्रहार करायची हे तिच्या चेहऱ्यावरून सहज लक्षात यायचं. तिला या गोष्टीचा इतका त्रास का होत असावा हा प्रश्न मला नेहमीच पडायचा, पण तिला विचारायचं धाडस कधी झालंच नाही. मी मात्र तिला नेहमी देवका आकाच म्हणायचो. शेतावर काही काम असेल की ती यायची आमच्या घरी. आई काळजीने तिची विचारपूस करायची, पण आजी आईवर डाफरायची. का त्या वांझोटीला जास्त लाडावते ग म्हणून ओरडायची. मग आई जमेल ती मदत करून तिला मागच्या दाराने लवकर घालून द्यायची. आई म्हणायची, देवकी अगं तू पूर्वी जशी शहरात जाऊन नोकरी करायची ना, या भावा बहिणीसारखी तशीच आता पण जा आणि स्वतःचं आयुष्य जग बाई. पूर्वी तू 7-8 महिने बाहेर राहायची, शहरात बऱ्यापैकी काम करीत चिक्कार पैसा कमवायची. तेच बरं होतं आणि त्यातूनच तर तू या 4ही पोरांचं लग्न केलं ना. माय बापाची जीवनभर सेवा केलीस, मग असंच एकदा जग स्वतःसाठी. आई तिच्या भल्यासाठी बोलायची, पण का कुणास ठाऊक तिचे डोळे डबडब भरून यायचे आणि ती न बोलताच तिथून निघून जायची. ती अभ्यास करताना त्यांचा हा प्रकार बघायचो, पण समजायचो मात्र काहीच नाही. आता तिच्या नशिबी हेच असावं म्हणून मीही गप्प बसायचो. मनात असूनही तिच्या भावना काही बोलता येत नव्हतं. दिवस मागून दिवस जात होते. मी सीए करून एका बलाढ्य व्यापाऱ्याकडे नोकरी पत्करली होती. त्यांचे सारे व्यवहार मीच पाहत असल्याने त्यांच्यात आणि माझ्यात इतर कामगारांपेक्षा जास्त जवळीक होती. आमच्या मालकाचा एक 10-12 वर्षाचा मुलगा होता. दिसायला खूप सुंदर. तोही शाळेतून आला म्हणजे माझ्या जवळच असायचा. आई विना पोर मला मामा मामा म्हणून बोलायचा. मलाही तो खूप आवडायचा. मी एकदा मालकांना विचारलं, साहेब प्रश्न खाजगी आहे पण राहवत नाही म्हणून विचारतो. बाई साहेब कशा आणि कधी गेल्यात हो. अरे झाली 3-4 वर्षे, त्यांनी संक्षिप्त उत्तर दिलं. मग तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं. अरे सावत्र आई, ती सावत्रच. या लेकरांचं काय होणार या भीतीने नाही केलं लग्न आणि थोडं बोलून विषय क्लोज व्हायचा. माझ्या मनात बऱ्याचदा देवका अक्काचा विषय यायचा, पण कुठे ती गावातील गरीब बाई आणि कुठे हे बडेशेठ म्हणून मी विचार झटकून कामाला लागायचो. एक
दिवस मी कामावर गेल्या गेल्या साहेबांनी मला सरळ घरीच बोलावलं. ते खूपच अस्वस्थ वाटत होते. त्यांचा मुलगा निरंतर रडत होता. मी विचारलं, काय झालं? बाळ काहीच बोलला नाही. मी खूप लाडीगोडी केली पण काही फायदा झाला नाही. शेवटी मी साहेबांनाच विचारले तर कळलं, हा आज आईसाठी हट्ट करतोय. काही करता समजत नाही. आता तूच सांग वैभव, हा अशी याच्यावर माया करावी अशी आई कुठून बरं मिळेल? साहेबांचं वय 40-45ल्या घरातलं त्यांना सहज मुलगी मिळाली असती, पण प्रत्येकीचा डोळा त्यांच्या संपत्तीवरच राहिला असता आणि त्यांना मुलासाठी आई हवी होती. बायका तर ते कितीतरी करू शकले असते. आज मी चांगली वेळ साधली आणि देवका अक्काचा विषय त्यांना सांगितला व ती तुमच्या बाळासाठी योग्य आई होऊ शकेल हे सांगितले. तर त्यावर ते म्हणाले, देवका अजूनही अविवाहित आहे म्हणजे तुम्ही तिला ओळखता का? मी प्रश्न केला. त्यावर त्यांनी जे सांगितले त्यावर माझा विश्वासच बसेना. वैभव लग्नाला 5 वर्षे लोटली होती तरी घरात पाळणा हलत नव्हता. त्यामुळे तुझी मालकी नेहमी दुखी राहायची. नवस केले, उपास तापास केले पण काही उपयोग झाला नव्हता. डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली तेव्हा कळलं की ती आई होऊच शकत नाही. त्यामुळे ती अधिकच खचली होती. बऱ्याचदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण वाचली शेवटी. मी एक दत्तक पुत्र घ्यायचं ठरवलं पण तिला माझाच मुलगा हवा होता आणि त्यासाठी मला दुसरं लग्न करावे लागणार होते. पण तिला सवत मान्य नव्हती. मी मित्रांजवळ माझी समस्या मंडळी पण कुणालाच काही कळेना. मला काय उत्तर द्यावं. पण एके दिवशी कुणालाही काही न सांगण्याच्या अटीवर एका मित्राने मला एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे भाडोत्री गर्भाशय, सरोगेट मदर. त्यांच्याकडे ते ही उपलब्ध होतं कारण त्याने स्वतःही तो पर्याय वापरला होता आणि त्याच्या आधी त्या स्त्रीने 4 मुलांना याच प्रकारे जन्म दिला होता. त्याच्या मोबदल्यात ती मोठी रक्कम वसूल करत होती. या मागे तिचा काय हेतू होता सांगता येत नव्हतं, पण ती पैसे घेऊन कायमची निघून जायची. ती पुन्हा परत न येण्यासाठी त्या मित्राकरवी मी त्या स्त्रीशी संपर्क केल्या. पत्नीला हा प्रकार सांगितला तर ती सहज तयार झाली आणि आम्ही तशी प्रक्रिया केली. पण आमचं नशीबच खोटं असावं. तिला 7व्या महिन्यातच वेदना सुरू झाल्या. माझी पत्नी परत खचली. डॉक्टरांनी सांगितले, हिच्या गर्भाशयात कॉम्प्लिकेशन आहेत. हिचा गर्भ आताच काढून टाकावा लागेल किंवा डिलिव्हरी नंतर हिचं गर्भाशय तरच ही वाचेल, अन्यथा नाही. आम्ही गर्भ काढण्याची परवानगी दिली. तिच्यासोबत झालेली डील तिथे संपून आम्ही घरी आलो कारण आम्हाला आईबाप होऊन कुणाचं आई पण देणारं गर्भाशय काढून घ्यायचं नव्हतं. तिला आम्ही भरपूर पैसा दिला होता, तोही परत देऊ नको असं सांगून निघून आलो होतो. पण 2 महिन्यानंतर आम्हाला डॉक्टरांचा फोन आला की तुम्ही या आणि तुमचं बाळ लवकरच जन्म घेणार आहे, त्याला घेऊन जा. सुरुवातीला काय प्रकार आहे आम्हाला काहीच कळलं नाही. पण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर दिसलं की ती स्त्री प्रसव पीडा देत होती. डॉक्टरांच्या सल्ल्याला न मानता तिनं बाळाला जन्म द्यायचं ठरवलं होतं. त्यामागे तिचा दुहेरी हेतू होता. पहिला आपल्या डीलशी प्रामाणिक राहणे आणि दुसरा भ्रूण हत्या न होऊ देणे. आणि या हेतूमुळे तिनं आपलं गर्भाशय गमावलं होतं आणि आम्हाला तिनं हे बाळ दिलं आणि चालती झाली. पुढे आमची सौभाग्यवती पण चालती झाली. पुढे तिचं काय झालं मला माहीत नव्हतं. श्रीमंती गेली तेव्हा एक आई म्हणून तीच त्याच्यासाठी आई म्हणून मला योग्य वाटत होती. तिचा शोधही घेतला पण तेव्हा कळलं होतं की तिचं नुकतंच लग्न झालंय. म्हणून मी तो विषयही संपवून पुन्हा लग्न न करण्याचा निर्णय घेतला. ती स्त्री दुसरी तिसरी कुणी नाही तर तू सांगतोय ती देवकीच आहे. माझ्या डोळ्यात भराभरा अश्रू गोळा झाले. ते आनंदाचे होते की दुःखाचे हे साहेबांना कळले नाही. पण माझ्यासाठी ते दोन्ही गोष्टींचे होते. दुःखाचे यासाठी की या स्त्रीने इतका त्याग करूनही हिला सदैव अवहेलनाच मिळाली आणि सुखाचे यासाठी की 5 मुलांना जन्म देणारी देवका अक्का वांझोटी नव्हतीच. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.